शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान ज्याचा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता, जय जय रघुवीर समर्थ। एकदा एका गृहस्थाने दासबोध ग्रंथाचे वाचन करायला सुरुवात केली. असं वाचन करायला सुरुवात केल्यानंतर तो त्रिविध तापांपर्यंत पोहोचला. वाचता वाचता त्रिविध ताप जिथे सांगितले तिथपर्यंत पोहोचला. आता त्रिविध तापामध्ये आध्यात्मिक ताप या नावाचा एक ताप सांगितला आहे. तेव्हा तिथलं त्याचा थबकला तो, आणि थबकल्यानंतर असं म्हणाला की आमच्या जीवनात आधीच पुष्कळ ताप असताना असा अध्यात्माचा अभ्यास करून नवीन ताप काय म्हणून आम्ही घ्यावा, अशा पद्धतीचा मनात त्याचा विचार आला. आणि असा मनात विचार आल्यानंतर तो एका जाणकाराकडे विचारायला गेला की इतक्या तापानंतर या नवीन तापाची भर आम्ही काय म्हणून राखावे. म्हणजे अध्यात्म या शब्दाचा ताप असा त्याने अर्थ केला. आणि असा अर्थ केल्यानंतर त्याला असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये तापामध्ये भर पडणार आहे, त्यापेक्षा न अभ्यास केलेलं चांगला. आता ह्या त्याच्या शंकेचं चांगलं स्पष्टीकरण जर झालं नाही तर मग पुढचा अभ्यासच थांबून जातो. आणि संबंध दासबोधभर किंवा कोणत्याही पारमार्थिक ग्रंथ जे असतात त्या ग्रंथामध्ये ज्या काही संकल्पना असतात सांगितलेल्या, त्या जितक्या स्पष्ट होतील तितका अभ्यास चांगला होतो, तो अभ्यास सुलभ होतो. आणि जितका तो स्पष्ट आणि सुलभ होईल तितका अनुभवाच्या आपण जास्त जवळजवळ जातो. म्हणून एक परमार्थामध्ये अत्यंत निकडीची गोष्ट आहे की त्यातल्या ज्या जेवढ्या संकल्पना आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट झाल्या पाहिजे. कोणतीही गोंधळाची परिस्थिती अजिबात असता कामा नये, शंका अजिबात असता कामा नये. आणि जेव्हा शंका राहील तेव्हा ती संपूर्ण फिटेपर्यंत त्याचा पाठपुरावा करत राहणं हे साधकाचं काम आहे. नाही तर जाऊ दे असंच पुढे जाऊया असं म्हटलं तर मग पारायण होतं. आणि पारायण झालं की पारायणाचे परिणाम मोठे विलक्षण असतात. मी एक ठिकाणी 108 पारायणांची गोष्ट सांगतो. ते 108 आकड्यामध्ये मोठी जादू आहे. काही करावं लागलं की ती 108 असलं म्हणजे अगदी धन्यता पासल्या वगैरे वाटतं. लांबची गोष्ट, चंद्रपूरची गोष्ट आहे. नेहमी त्या गावाच्या जवळपासच्या गोष्टी मी सांगत नाही, कारण कदाचित चौकशी करण्याचा संभव असतो. तर चंद्रपूरची गोष्ट आहे. कुणीतरी एका जोड्याने जोडपं 108 पारायणं केली. मग सर्वात महत्त्वाचा कार्यक्रममध्ये समाप्ती करायची, त्याची समाप्ती करायची म्हणजे मेहुण जेवायला बोलवलं. 216 लोक जेवायला बोलवले. मेहुण म्हणजे कल्पना आहे, दोघांनी जायचं. सुंदर मोठाचा मोठा भव्य कार्यक्रम झाला. त्यात माझं प्रवचन झालं, ते माझं असल्यामुळे छान झालं. आता समाप्ती झाली. समाप्ती झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी जायला निघाले. घरी जायला निघाल्यानंतर माझ्या पत्नीची पर्स नेहमीप्रमाणे त्या घरी विसरली, जिथे चालू होतं तिथे. आम्ही 15 मिनिटांनी परत गेलो आतमध्ये ती पर्स आणण्यासाठी. तर दोघांची खडाजंगी चाललेली होती. 108 पारायणांचं फळ झाले, साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले, हिशोबा झाला मायेचा, झाडाने वाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही. इतकं दणकून म्हणायचं असतं, पण तसं मुळीच व्हायचं नसतं. आता जे काही आमच्यामध्ये ज्या पद्धती पडून गेलेत त्या पद्धती पडल्याचा परिणाम असा होतो की तो ग्रंथ जेवढं मला देऊ पाहतो, समर्थ रामदास स्वामी जेवढं माप माझ्या पदात घालू पाहतात तेवढं माप माझ्या पदात पडत नाही जर मी ह्याच पद्धतीने वाचन आणि अभ्यास सुरू ठेवला तर. म्हणून ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे की जे समोर जे आपल्या समोर येईल
तर प्रत्येकाचा छडा लावणं ज्याला म्हणतात, प्रत्येकाच्या अंतरंगात शिरणं आणि त्याचा हेतू काय, कशासाठी हे लिहिलं आहे आणि जे लिहिलं आहे त्याचा मला काय उपयोग होणार आहे. प्रत्येक साधकाने अत्यंत मतलबी असलं पाहिजे साधनाच्या दृष्टीने. समोर जे आहे त्याचा मला उपयोग काय आहे सांगा, मला उपयोग नसेल तर मला नको. इतकं स्वच्छ आणि स्पष्ट जेव्हा असेल तेव्हा त्या साधकाची प्रगती होऊ शकते. आणि असा स्वच्छ आणि स्पष्ट साधक जर नसेल मनातून, आतून तसं असावं लागतं, ते नसेल मग प्रगती होत नाही. आणि प्रगती झाली नाही की मग झाले साधनाचे फळ आत्ताच सांगितलं तसं काहीतरी होऊन जातं. आपण आता आध्यात्मिक ताप असं जे म्हटलं आहे त्याची थोडी सुरुवात करून टाकूया. आज पाया ज्याला म्हणतात तशी पायाभरणी करूया. आणि पायामध्ये भिंत तातडीची नसावी. तुकारामांचा एक अभंग आहे, एकाने खूप मोठी भिंत उभारली, त्याला पायाच घातला नाही. आता पायावाचूनची भिंत असल्यामुळे तिकडे एक म्हैस गेली हिंडता हिंडता हिंडता, त्या म्हशीचं शेपूट लागलं तिला आणि भिंत पडली. आता अतिशयोक्ती सोडून द्यायची. मग असंच आमच्या परमार्थाचं काहीतरी होऊन जातं. व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये एखादी गोष्ट प्रतिकूल झाली की आमचा परमार्थ लगेच मोडून पडतो. त्याचं कारण आहे त्याला पाया नसतो. खूप जण असं असतात, सांगितले, देवा मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं. विलक्षणच आहे, देवा मी तुझं एवढं केलं तरी माझं असं कसं. आता पहिल्यांदा मी देवाचा काहीतरी करतो हा भ्रम आधी काढून टाकायला पाहिजे. कितीतरी भ्रम आहेत. तो देव माझं सगळं काय ते करायचं असतं, मी देवाचं काही करत नाही. तरीसुद्धा आम्ही म्हणतो आम्ही देवाचं केलं, एकादशी केली, सोमवार केला, काही एकादशी केला, व्रत वैकल्य केली, त्याला आम्ही म्हणतो देवाचं केलं. शब्दप्रयोग किती चुकीचा आहे ते चुकीचं बघूया. एकदा एक जण जंगलातून जाणार होता आणि जंगलातून जाताना त्याला असं कोणीतरी सांगितलं की या जंगलात खूप सिंह आहेत. एका मित्राने त्याला विचारलं, तू या जंगलातून जातोयस खरा, पण तुला एखादा जर मोठा सिंह भेटला तर तू काय करशील. तो म्हणाला मी काय करेन, तोच करेल सगळं काय ते. ह्याच्यावर आपल्याला कळतं आपल्या व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये अशीच परिस्थिती आहे. तो आपलं सगळं काय ते करत असतो, आम्ही त्याचं काही करत नाही. आता हे जर कळलं तर अशी भाषा येणार नाही, आणि हे जर कळलं नाही तर अशी भाषा आल्याशिवाय राहणार नाही. मी इतका देवा तुझं केलं तरी माझं असं कसं, आणि तो काहीच करत नाही तरी त्याचं तसं कसं. सगळे आमचे मोठे समस्याच मोठ्या असतात. आणि या सगळ्या समस्यातून वाट काढत काढत शेवटापर्यंत जाणं हे शास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय, व्यवस्थित हे काय आहे समजून घेतल्याशिवाय अशक्य आहे. आणि म्हणून एक मोठी जबाबदारी आपल्या सगळ्यांना देऊन पडते. यात जे जे म्हटलंय त्याचा छडा लावणं, त्याच्या मुळाशी शिरणं, त्याच्या अंतरंगात शिरणं, आणि अंतरंगात शिरल्यानंतर हे सगळं काय मला देणार आहे त्याचा फार व्यवस्थित विचार करणं. आता आपण सुरुवात केली होती अध्यात्मापासून, आध्यात्मिक तापापासून. तर अध्यात्म हा जो शब्द आहे हा परमार्थाच्या दृष्टीने अपूर्ण शब्द आहे. अध्यात्मशास्त्र हा पूर्ण शब्द आहे. आता हळूहळू समजून घ्यायचा प्रयत्न करूया. ज्ञानेश्वरीमध्ये एक फार सुंदर ओवी आहे, अध्यात्मशास्त्री ये अंतरंगाची अधिकारी आहे, ये ऋते वाक्चातुर्य होईल सुखिया. त्याचा अर्थ असा होतो की गीता किंवा ज्ञानेश्वरी हे एक अध्यात्मशास्त्र आहे. आणि अशा अध्यात्मशास्त्रात अधिकारी कोण असतात, जे अंतरंग असतात ते अधिकारी असतात, जे बहिरंग असतात ते अधिकारी नसतात. अंतरंग असतील ते कशात रमतील, तर अध्यात्माची जी मूळ शिकवण आहे त्यात रमतील. जे बहिरंग असतील ते कशात रमतील, ज्ञानेश्वरीचं म्हणा, गीतेचं म्हणा, शब्द सौंदर्य, रस सौंदर्य, वाङ्मयीन सौंदर्य, उपमा सौंदर्य, उत्प्रेक्षा सौंदर्य, अलंकार सौंदर्य, रचना सौंदर्य, या सगळ्यात रमून जातील. ह्याच्यावरून एक आपल्याला कल्पना येते की बहिरंग जे असतात ते बहिरंगातच रमतात, अंतरंग असतात ते अंतरंगात डोकावल्याशिवाय सोडत नाहीत. हा विचार सांगायचं एकच कारण आहे की अध्यात्मशास्त्र हा पूर्ण शब्द आहे, नुसता अध्यात्म हा पूर्ण शब्द नाही आहे. आणि जिथे जिथे परमार्थाच्या संदर्भात अध्यात्म असा शब्द येतो तिथे तिथे आपण अध्यात्मशास्त्र असं जुळवून घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ गीतारहस्य नावाचा लोकमान्य टिळकांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे, त्यामध्ये अध्यात्म हे शीर्षक असलेलं एक प्रकरणच आहे. आता जिथे नुसतं अध्यात्म लिहिलं असेल तिथे आपण समजून घेतलं पाहिजे हे नुसतं अध्यात्म म्हणायचं नाही ना, अध्यात्मशास्त्र म्हणायचं आहे. दोन्हीतला फरक काय, अध्यात्म आणि अध्यात्मशास्त्रात काय फरक आहे हे एवढं सांगायचं कारण आहे, समोर जो ग्रंथ आहे तो कसला आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहे. आणि आध्यात्मिक ग्रंथ आहे जसं पारमार्थिक ग्रंथ आहे. ह्या दोन शब्दांचा एकदा छानपैकी समजूत बसल्याशिवाय, मी ज्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे ते घेतली असेल तर, सगळेजण उडी घ्यायला काही तयार नसतात. बहुतेक वेळा आपला काठावर डुबुक डुबुक करून समाधान बांधणाऱ्या लोकांची संख्या फार आहे काठावर. मी माझी गोष्ट सांगतो, गोष्ट सांगितली म्हणजे लवकर पडतं. समुद्रात गेलो होतो मी आंघोळीला, खूप खोल समुद्र असतो, मला नाही पोहता येत, पण मला पोहता येतं असं दाखवण्याची हौस फार. त्यामुळे मी काय केलं, लाटा जेव्हा समुद्राच्या किनाऱ्यावरून आदळतात तेव्हा तिथे खूप वाळू अशी बाहेर येते. वाळू बाहेर आल्यामुळे तिथे किती पाणी खोल आहे हे कळत नाही. त्यामुळे तिथे मी मांडी घालून बसलो
मांडी घालून बसल्यामुळे पाणी इथपर्यंत आलं. मग मी बाहेरच्या एका माणसाला सांगितलं माझा फोटो काढ. मग तसा मी फोटो काढला बसल्या स्थितीमध्ये, इथपर्यंत पाणी आलं असताना, आणि खाली गढूळ असल्यामुळे मी बसलो हे फोटोत दिसत नव्हतं. त्याचा मी फार छान फायदा घेतला आणि घरामध्ये फोटो लावला आणि त्याच्या खाली लिहिलं मी समुद्रात पोहताना. आता हा जसा थाट आहे तसाच आमच्या परमार्थात थाट असणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. तसं लक्षात आलं असेल का सांगतोय, एकच कारण आहे, असं असू नये. आणि असं नसायचं असेल तर मग ह्यात जसं सांगितलं तसं तसं अतिशय शांतपणे व्यवस्थित समजावून घेऊन पुढे जायची जबाबदारी आपण पत्करली तर जबाबदारीचा परमार्थ होतो. आणि जबाबदारीने कुठलीही गोष्ट स्वीकारल्याशिवाय ती तडील जात नाही. जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं, जमेल तेव्हा जमेल, नाही तर न जमेल, अशा तऱ्हेचं जे गाजराची पोंगे तशा तऱ्हेचं परमार्थाकडे दृष्टिकोन नसावा. पण कथेकरी अध्यात्मशास्त्र, अध्यात्म या शब्दाचा मूळ अर्थ शरीर असा आहे. अध्यात्म म्हणजे शरीर. डिक्शनरीचा अर्थ मिळणार नाही. संस्कृत डिक्शनरी उघडून घेतली तर त्या अध्यात्म म्हणजे शरीर असा अर्थ मिळणार नाही. पण याला व्युत्पत्ती आहे. मग जो आत्मा शरीराला पुढे करून जणू प्रकट होतो, जो आत्मा शरीराला माध्यम करून जणू प्रकट होतो, असं जे शरीर त्याला अध्यात्म असं म्हणतात. आता अध्यात्म शब्दाचा अर्थ आपल्याला कळला. आत्मा जो आहे, आधी आत्मा जणू शरीराला पुढे करतो, जणू शरीराचं माध्यम करतो आणि जणू काही प्रकट होतो, असं जे शरीर त्याला अध्यात्म असं म्हणतात. आता अध्यात्म शब्दाचा हा नेमका अर्थ आहे, म्हणजे अध्यात्म शब्दाचा शरीर असा अर्थ होतो. आता अध्यात्मशास्त्र आलं. आता अध्यात्मशास्त्र शब्दाचा शरीरासंबंधीचं शास्त्र असा अर्थ होतो. किती शास्त्र आहेत शरीराच्या संबंधी? पुढचा विचार आहे. अखंड विचार आणि विचार, याला दुसरं काही पर्यायच नाही आहे. शंकराचार्यांचं एक फार छान वचन आहे. ते म्हणतात वस्तुसिद्धीर विचारेण न कश्चित कर्म कुठेही. वस्तुसिद्धी शब्दाचा अर्थ मी मुक्त होणं किंवा मी आत्मा आहे असा अनुभव घेणं, मी ब्रह्म आहे असा अनुभव घेणं, याला म्हणतात वस्तुसिद्धी. वस्तुसिद्धी शब्दाचा अर्थ आहे परमार्थात वस्तू म्हणजे ब्रह्म असा अर्थ होतो. ब्रह्माला वस्तू म्हणतात, वस्तू म्हणजे ब्रह्म. तुमच्या आमच्या व्यवहारातल्या शेकडो वस्तू वेगळ्या आणि ती वस्तू वेगळी. संदर्भ बदलला की त्याचा अर्थ बदलतो. परमार्थात वस्तू शब्दाचा एक नक्की अर्थ आहे ब्रह्म, आणि त्याची सिद्धी म्हणजे ते मी आहे असा अनुभव घेणं हे फक्त विचाराने शक्य होतं. कोणत्यावधी कर्म करून ते जमणार नाही. आता एवढं शंकराचार्य जर जीव तोडून सांगत असतील तर आम्ही काय केलं पाहिजे? सरळ आहे, शास्त्रशुद्ध विचार केला पाहिजे. आणि शास्त्रशुद्ध विचार करण्याचं हे शास्त्र आहे. आणि हे शास्त्र ह्या दृष्टीने तिकडे पाहिलं, केवळ भाबडेपणाने तिकडे पाहिलं, नुसत्या श्रद्धेने तिकडे पाहिलं, केवळ भोळेपणाने तिकडे पाहिलं, केवळ पुण्य मिळवण्याच्या दृष्टीने तिकडे पाहिलं, मग नाही होत. सुरुवातीला ती दृष्टी असू शकते, चूक नाही. कुणी म्हणेल पुण्यासाठी आम्ही याचं वाचन करतो, छान आहे, आम्हाला भावना आहे त्यासंबंधी, श्रद्धा आहे म्हणून आम्ही वाचन करतो, अगदी बरोबर आहे. पण शेवटी या भावनेचं रूपांतर, श्रद्धेचं रूपांतर, पुण्याचं रूपांतर अनुभवात जर व्हायला हवं असेल तर त्यासंबंधी पूर्ण जे शास्त्र आहे ते समजावून घेण्याची आवश्यकता असते. आणि ही आवश्यकता आपण नीट एकदा पटवून घेतली तर मग प्रत्येक ठिकाणी थांबत जायचं असतं, समजून घेत जायचं असतं. सुपरफास्ट गाडी सोडायची नसते. सुपरफास्ट म्हणजे ठाऊक आहे, एकदा सुटली गाडी की शेवटपर्यंत थांबणार नाही, विना थांबा अशा गाड्या असतात हल्ली. आता असं विना थांबा गाडी ही नाही आहे. सुरुवात केल्यापासून शेवट येईपर्यंत प्रत्येक ओवी, प्रत्येक त्यातला दशक, समास अतिशय सुंदर समजावून घेत पुढे गेलं. आणि त्यासाठी मी काय करायचं आहे, त्यातून मला काय घ्यायचं आहे, हा जो विचार आहे, हा विचार आतमध्ये फार कायमचा असावा, पक्का असावा, तर त्यात यश आहे. आपला विचार चालला आहे अध्यात्मशास्त्र. 3 प्रकारचे अध्यात्मशास्त्र आहे. शरीरासंबंधी शास्त्र 3 प्रकारचं आहे. एक त्याला म्हणतात अनाटमी, म्हणजे शरीर रचनाशास्त्र, अनाटमी म्हणतात त्याला. दुसरं शरीर विज्ञानशास्त्र, त्याला फिजिओलॉजी म्हणतात. आता उघडच आहे, परमार्थामध्ये ह्या दोन्हींचा काही संबंध नाही आहे. मग अध्यात्मशास्त्राचा पारमार्थिक अर्थ असा आहे की जे अध्यात्म आहे म्हणजे शरीर आहे, ह्या शरीरामध्ये दडलेलं जे चैतन्य आहे म्हणजे आत्मा आहे, त्या आत्म्याचा शोध घेण्याचं शास्त्र, वेध घेण्याचं शास्त्र, आणि तो मी आहे असा अनुभव घेण्याचं जे शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आता अगदी पक्की व्याख्या झाली. मी कशाचा अभ्यास करतो? अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो. म्हणजे काय करतो? आता पुढचा विचार आहे सगळ्या, म्हणजे काय करतो मी? तर हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये आत्मा नावाचं तत्व संबंध शरीरभर व्यापून आहे, आणि त्या व्यापून असलेलं जे तत्व आहे ते मी आहे असा अनुभव घेण्याचं शास्त्र जे आहे त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. आता एकदा स्वच्छ झालं सगळं, मी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो म्हणजे काय करतो? अनेकांना मी विचारतो प्रश्न, ते तुम्ही आध्यात्मिक आहोत का? म्हणतात आहोत. म्हणजे काय करता तुम्ही?
आता आली पंचायत, मग आम्ही एकादशी करतो, सोमवार करतो, निरनाळे व्रत वैकल्य करतो, कुळधर्म कुळाचार करतो, तीर्थयात्रा करतो. आम्ही आध्यात्मिक आहोत. उत्तर चुकीचं नाही आहे, एका हद्दीपर्यंत उत्तर बरोबर आहे. पण पुढं जेव्हा शेवटीपर्यंत जायची वेळ येते तेव्हा ते उत्तर चुकलेलं असतं. म्हणून शेवटपर्यंत जायचं असेल, त्याचा अंतिम परिणाम जो आहे किंवा अंतिम साध्य आहे ते जर गाठायचं असेल ते एवढ्या छोट्या सामुग्रीवर भागत नाही, बरंच काहीतरी गोळा करावं लागतं. आणि हे गोळा करायचं असतं ते पांडित्यासाठी नसतं, विद्वत्तेसाठी नसतं, मिरवण्यासाठी नसतं, हेही सांगावं लागतं. नाही तर प्रापंचिक माणसांच्या काही सवय असतात. जरासं काही मिळवलं, कुठे आणलं की लगेच दुसऱ्याला कळलं पाहिजे, दुसऱ्याने त्याची दखल घेतली पाहिजे आणि वा 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 म्हटलं पाहिजे. असं झालं की हा जमलं आता. म्हणजे ह्या ज्या प्रापंचिक माणसांच्या सवयी आहेत ना, त्या घेऊन आम्ही ह्या क्षेत्रात उतरलो की मग फजिती होऊन जाते. माझीच गोष्ट सांगत असतो, मी एक नवी गाडी आणली आहे. काहीही कारण नसताना गावात 4-5 चक्रा मारल्या. लोकांनी विचारलं, प्रत्येकाने विचारलं, का नवी गाडी का, हा छान दिसते, डॉक्टर केव्हा आणलीत? मग तुमच्यासारखं गाडी घ्यायला फार लोकांना जमत नाही, सगळ्यांचं काम नाही आहे. असं तसं ऐकलं म्हणजे कसं वाटतं, बरं वाटतं. हे जसं व्यवहारामध्ये तसंच दासबोध मी वाचायला लागलो, ज्ञानेश्वरी वाचायला लागलो, उपनिषद वाचायला लागलो. लोक म्हणतात काय महापुण्यवान आहात हो तुम्ही. माझा परिचय ऐकला तुम्ही आत्ता. इतकं आतमध्ये मोराचं पीस फिरल्यासारखं वाटत होतं. मला असं वाटलं त्यांनी तासभर बोलावं, मी बोलूच नाही. आता असं जे काही चालतं यासाठी हे नाही, हे खूप समजावून घ्यायचं. आणि समजावून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जाता येतं. नाही तर आपण तिथे थबकून जातो, विद्वत्तेमध्ये थबकतो, बुद्धिमत्तेमध्ये थबकतो. ते जे मिळालेलं असतं ते सांगतो आपण. त्या सांगण्यामुळे आपल्याला समाजामध्ये जी एक आपली प्रतिमा तयार होते, सगळ्यांची असतं समाजात एक आपली काय निर्माण झाली पाहिजे, एक प्रतिमा तयार झाली पाहिजे. हे आध्यात्मिक आहेत असं म्हटलं की एक स्टेटस सिम्बॉल होऊन जातो. अशा तऱ्हेनं प्रपंचामध्ये ज्या आमच्या सवयी आहेत त्या सगळ्या सवयी जशाच्या तशा ठेवून या क्षेत्रात आम्ही उतरलो, मग ह्या क्षेत्राचा प्रपंच होऊन जातो. आणि असं होऊ नये त्यात खूप जपावं लागतं, सातत्याने गोष्ट सांगावी लागते. आज पहिल्या प्रारंभिक प्रवचनामध्ये हे मी मुद्दाम सांगतोय की आधी काय घालावं, मजबूत पाया घालून घ्यावा. हे कशासाठी चाललंय, ह्याच्यासाठी आत्ता मी सांगितलं त्यासाठी नाही चाललेलं. हे एकदा असा निर्णय झाला मग ज्याच्यासाठी चाललंय त्यासाठी ते वापरता येतं. आणि असं नाही झालं तर मग आपल्या ज्या त्यातल्या आशा आकांक्षा असतात त्यासाठी वापरलं जातं. म्हणून अध्यात्मशास्त्र शब्दाचा अर्थ आता सांगितलं, आत्मा नावाचं तत्व सबंध शरीरभर व्यापून आहे. काही अभ्यास किती आहे त्यांच्यासाठी उभी सांगतो. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. ही जी उपाधी आहे म्हणजे शरीर आहे, म्हणजे क्षेत्र आहे. किती शब्द झाले? खाली शब्दांची बरसात नाही. नाही तर मला माहिती आहे म्हणून मी सांगतो असं नाही. आणि मग तुमच्याकडून काय किती माहिती हो तुम्हाला असं ऐकण्यासाठी हे नाही आहे. कारण प्रत्येक शब्दाच्या मागे निश्चित हेतू आहे. ही जी उपाधी आहे, उपाधी शब्दाचा अर्थ नसती कटकट असा होतो. काय उपाधी पाठीमागे लागली हो असं आपण म्हणतो. मग उपाधी शब्दाचा एक अर्थ आहे नसती कटकट. तर हे काय आहे मग? झालं आली पंचायत. परमार्थाच्या दृष्टीने पंचायतीला सुरुवात झाली. आता नसती कटकट आहे, मग सजवावं का, नटवावं का, मिरवावं का, 3 प्रश्न आले पुढे. आणि सजवलं, नटवलं, मिरवलं की रजोगुण आला. जिथे रजोगुण असतो तिथे परमार्थ सिद्ध होत नाही. असं बारीक प्रत्येक जागेवरती एक पाऊल पुढे टाकलं की तुम्हाला त्रास आहे, एक पाऊल पुढे टाकलं की कसोटी आहे. प्रत्येक पावलाला परीक्षा आहे. आणि प्रत्येक कसोटीला परीक्षेला जो उतरतो तो पुढे जातो. आणि कुठेतरी मध्येच जो थांबून जातो ते तिथेच थांबून जातो. आणि असं थांबू नये यासाठी ही जी खटपट आता चालली आहे, बोलणं जे चाललं आहे ते त्यासाठी चाललं आहे की मध्येच कुठेतरी थांबू नये, मध्येच कुठेतरी खोळंबू नये, यासाठी हा प्रयत्न चालला आहे. पण अध्यात्मशास्त्र शब्दाचा अर्थ या उपाधी माझी, उपाधी म्हणजे नसती खटकट क्षेत्र आहे. गीतेमध्ये क्षेत्रज्ञ योग नावाचा योग आहे. त्याच्यामध्ये शरीराला क्षेत्र असं म्हटलंय. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य वीर्यते. आता यातून क्षेत्र म्हटलं की शेताचा अर्थ होतो. शेतातून पीक काढायचं असतं. मग ह्या शरीरातून कोणतं पीक काढायचं असतं? आता पुन्हा आता विचार आला ताबडतोब. मग ह्या क्षेत्रातून 3 पिकं काढता येतात. एक पापाचं पीक काढता येतं, पुण्याचं पीक काढता येतं, शुद्ध पुण्याचं पीक काढता येतं. पापाचं पीक सांगायची गरज नाही आहे. पुण्याचं पीक आता आपण पाहिलं, व्रत वैकल्य अमुक तमुक हे केलं ते केलं ते केलं, असं केलं तसं केलं, दान केलं, धर्म केला. पुण्याची काय केली? साठवण केली. आणि पुण्याची साठवण केल्यानंतर पुण्याची साठवण करणारा माणूस असा विचार करतो की चालू जन्मात मी जे पुण्य करीन ते मला पुढं केव्हा तरी उपयोगी पडेल. असा विचार करणारा जो आहे त्याने आपल्या पुढच्या जन्माची चोख व्यवस्था करून ठेवलेली असते. लक्षात घ्यायचं. असं कितीतरी बारीक जागावर जिथे आम्ही असे धडपडून पडतो किंवा खोळंबून जातो, फसतो, चकतो.
म्हणून ह्या जन्मात मी जे पुण्य करीन त्याचा पुढच्या जन्मात मला उपयोग होईल असा जेव्हा मी विचार करतो, किंवा पुढं केव्हा तरी उपयोग होईल असा विचार करतो, त्यावेळेला मी पुढची व्यवस्था करून ठेवलेली असते. हे आमच्या लक्षात येत नाही. म्हणून पुण्य जे करायचं ते निष्काम बुद्धीने केलेलं असावं असं त्याच्या मागचं शास्त्र आहे. पापाचं पीक आहे, पुण्याचं पीक आहे. तिसरं पीक आहे ते शुद्ध पुण्याचं पीक आहे. हा ज्ञानेश्वरी शब्द आहे. पुण्यात्मके पापे स्वर्गा जायचे, पापात्मके पापे नरका जायचे, जेणे माते पावी ते शुद्ध पुण्य. आता ह्याचा तो निवाडा झाला की ज्याला आत्मज्ञान होतं, आत्मज्ञान होण्यासाठी जे पुण्य लागतं त्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात. किती पिकं झाली? क्षेत्र 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 नाही हो आपला आहे. आता शुद्ध पुण्याचं पीक काढणं हा ह्या क्षेत्रात आतमध्ये राहण्याचा हेतू आहे. ह्या क्षेत्रामध्ये वस्ती करण्याचा हा हेतू आहे. शुद्ध पुण्याचं पीक काढायचं. आणि शुद्ध पुण्याचं पीक काढायचं असेल तर मी आत्मा आहे हे ओळखलं पाहिजे. आणि मी आत्मा आहे ओळखायला हवा असेल तर या उपाधी माझी गुप्त, त्याचा वेध घेतला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. आणि त्याचा वेध आणि शोध घ्यायचं जे शास्त्र त्याला अध्यात्मशास्त्र असं म्हणतात. आता आपलं झालं एक शब्द आपल्याला कळला. आता दुसरा आहे या अध्यात्मशास्त्राचा परमार्थाचे काय संबंध आहे हो? मगाचाच प्रश्न, तुम्ही पारमार्थिक आहात का? होय आहे. म्हणजे काय आहात? इथेच तर सगळी पंचायत आहे. म्हणजे काय आहात विचारलं की थांबलं. आणि असं जेव्हा थांबतं ते तेव्हा मग तू पुढे गाडी जाणार कशी, पुढचा प्रवास होणार कसा? म्हणून न थांबण्यासाठी अतिशय सावकाशपणे दासबोधाच्या शेवटी सांगितलं आहे की काय करावा, अभ्यास कसा करावा? सावकाश अभ्यास करावा. सावकाश अवकाशाचा अर्थ थांबत सुपरफास्ट एक्सप्रेस न जोडताना हळूहळू समजावून घेत समर्थांची उभी आहे. समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष भले. ह्या वेगळे जे उरले ते समर्थाने एक पदवीदान समारंभ करून टाकला. समजले आणि वर्तले. प्रत्येक गोष्ट समजून घ्या. जशी समजली असेल तसं जगा, तसं वागा. असं जे करतात ते भाग्यवान असतात. असं जे नाही करत ते करंटे असतात. मग अशी परिचयात सांगितलं समर्थ कसे आहे, कोणाजवळ बसून शिकायचं आहे? बापाजवळ जाऊन बसायचं आहे. तर बाप म्हटलं की दोन ठेवून देणार, कान धरणार, काय जे असेल ते सगळं करणार आहे. तसं तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास एकाच जातीचे लोक आहेत दोघं जण ह्या बाबतीत विचार केला तर. आता अशा पद्धतीने विचार केला आपण तर परमार्थ शब्दाचा अर्थ काय? अर्थ शब्दाचा प्राप्तव्य असा अर्थ. जे आपल्याला मिळवायचं असतं त्याला अर्थ असं म्हणतात. जे कमवायचं असतं, मिळवायचं असतं त्याला अर्थ असं नाव आहे. अर्थ म्हणजे प्राप्तव्य. म्हणजे जे प्राप्त करायचं असतं त्याला प्राप्तव्य म्हणतात. किती मिळवायच्या गोष्टी आहेत माणसाच्या जन्माला आल्यानंतर? किती गोष्टी मिळवायच्या असतात? 4 गोष्टी मिळवायच्या असतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे 4 पुरुषार्थ आहेत. माहिती आहे सगळ्याला. म्हणजे पुरुष जो आहे त्या पुरुषाने पुन्हा थांबली गाडी, बायकांनी काय करायचं, असे सगळे प्रश्न निर्माण होतात. या सगळ्या प्रश्नाची जोपर्यंत उत्तर मिळत नाहीत तोपर्यंत पुढं जाणं या शब्दाचा अर्थ नाही. परमार्थाच्या दृष्टीने पुरुष आणि स्त्री हा लिंगवाचक भेद जो आहे तो लिंगवाचक भेद परमार्थांमध्ये नाही आहे. स्त्रियांना सुद्धा परमार्थशास्त्रात पुरुष असंच म्हणतात आणि पुरुषांना सुद्धा पुरुष असंच म्हणतात. त्याचं कारण आहे पुरे शेते इति पुरुषः असं त्याचं स्पष्टीकरण आहे. पुर म्हणजे हे शहर आहे. हे जे मी ज्यात राहतो हे काय आहे? शहर आहे. आता कळायला फार अवघड आहे. मी यात राहतो असं म्हटलं की मी ह्याच्यापासून वेगळं ठरलं की नाही? तुमचं असं नसतं. हेच मी आहे इथून सुरुवात असते. आता इथूनच परमार्थशास्त्राने आपल्याला शिकवायला सुरुवात केली. अरे तू त्यात राहतोस, तू नाही आहेस. जाऊ दे, हा विषय येईल एक दिवशी केव्हा तरी. आता एक कळलं आपल्याला ह्याच्यात जो राहणार आहे पुरे शेते इथे पुरुष हा म्हणजे 9 दारं असलेलं जे शहर आहे. पूर्वी शहरांना वेशी असत. अहमदनगर शहर आहे उदाहरणार्थ. दिल्ली वेश आहे, अमुक आहे तमुक आहे, असे 3, 4, 5 वेशी. 4 दिशांना 4 वेशी असायच्या. तसं पूर्वी शहरांना वेशी असायच्या. तर ह्या शहराला जणू काही वेशी आहेत 9 दारांच्या. आणि त्यामध्ये जो शांतपणे आरामशीर राहतो त्याला पुरुष असं म्हणतात. पुरे शेते म्हणजे विश्रांतीला राहतो. शेते म्हणजे झोपतो, शयन करणे अशा अर्थाने शेते शब्द आहे. आणि असा जो कोणी असतो त्याला पुरुष असं म्हणतात. आणि असा जो पुरुष आहे तो स्त्रियांच्यातही आहे आणि पुरुषांतही आहे. आणि म्हणून उद्यापासून जेव्हा पुरुष शब्द येईल त्यावेळेला 33% वगैरे असं काय म्हणू नका. आता ह्या पद्धतीने आपण विचार केला. आणि असा विचार करत प्राप्तव्य काय आहे? जे प्राप्तव्य असतं त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. 4 आहेत. धर्म हा एक अर्थ आहे, अर्थ हा एक अर्थ आहे, धर्म अर्थ, काम हा एक अर्थ आहे. आणि शेवटी परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ जो पुरुषार्थ आहे त्याला मोक्ष असं म्हणतात.
आता आलं आपली ठिकाणावर गाडी आली. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ म्हणजे मोक्ष. परम म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात उत्तम असं जे काही असतं त्याला परम म्हणतात. आणि अर्थ म्हणजे सर्वात श्रेष्ठ मिळवण्यासारखं जे काही आहे त्याला परमार्थ असं म्हणतात. मग सर्वात श्रेष्ठ मिळवण्यासारखं काय आहे तर त्याला मोक्ष असं म्हणतात. आता मोक्ष आणि अध्यात्म आणि परमार्थ याचा आपापसात संबंध काय? दोन शब्द आहेत. डोक्याला त्रास आहे ना? असं आमचं सगळ्यांचं ठरलेलं असतं, आम्हाला काहीतरी करायला सांगा. पिंपळाभोवती 1000 प्रदक्षिणा घाला, अगदी नक्की घालू. श्रावणामध्ये दर शुक्रवारी सत्यनारायण करा, नक्की करू. 16 सोमवार 16 वेळा करायला सांगा, अगदी नक्की. तीर्थयात्रा नेहमी जाऊन येत राहा, नक्की जाऊन येऊ. असं करायला सांगा काहीतरी. हाताला आणि पायाला काम पाहिजे, मेंदूला अजिबात काम नको. सगळीची पंचायत आहे ती इथे आहे. आणि जोपर्यंत मेंदूला काम आम्ही देत नाही आणि मेंदू समजावून घेत नाही काय जे समजावून घ्यायचं ते. सगळ्या संतांनी किती समजावून सांगितलं. दासबोधात समजावून सांगितलंय, एकनाथी भागवतात समजावून सांगितलंय, ज्ञानेश्वरीत समजावून सांगितलंय, तुकोबारायाने, नामदेव महाराजांनी, गोरोबा काकाने सगळ्यांनी समजावून सांगायचं काम केले. आणि समजावून सांगता सांगता त्यांनी आम्ही हे चालवावं अशी त्यांची कल्पना आहे. आणि हे जर चालवलं तर पुढे सगळं आहे. आणि हे नाही चालवलं, नुसतेच हात चालवले आणि पाय चालवले, जीभ चालवली, त्यांनी नाही होत. त्यांनी काम बघत नाही. चालवायलाच पाहिजे. हे त्याच्या जोडीला तीर्थव्रती भाव धरेरे करुणा हरिपाठाचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराज तीर्थयात्रेला जा नका जाऊ असं म्हणत नाही, पण त्याच्या जोडीला हेही करा आणि हे मुख्य असावं, ते गौण असावं. पण आमची एक मोठी अडचण आहे की ते केलेलं सगळ्यांना दिसतं आणि विचार केलेला कोणालाही दिसत नाही. आणि जे दिसतं ते करायचं असतं, नाही तर लोकांना कळलंच नाही तर करायचं कशाला. फार मोठ्या समस्या असतात आमच्यामध्ये. आणि ह्या समस्या आम्ही ठीक समजावून जर घेतल्या तर विचार कोणाला नाही दिसला तरी चालेल, पण तो विचार माझं कल्याण करणार आहे हे जर मला कळलं तर माझं काम झालेलं आहे. आणि माझं काम करून घेणं हे सर्वात फार मोठं उद्दिष्ट परमार्थशास्त्राचं आहे. माझं काम करून घ्यायचं आहे. बाकी लोकांची काम करत बसायचं नाही आहे, कोणासाठी काही झटायचं नाही, मदत करायची नाही, काही करायचं नाही. पहिल्याने माझं काम करून घ्यायचं, मग जमलं तर लोकांचं काम करूया, आणि तोपर्यंत नाही करायचं. आमच्या लोकांचं काय असतं, थोडं 4 गोष्टी शिकले की लगेच लोकांचं काम करायला सुरुवात करतात. असं नाही होतो. संपूर्ण त्यामागे समजले आणि वर्थले जे म्हणतात तसं आहे. आधी पूर्ण समजावून घ्यायचं आणि नंतर मग तुम्हाला लोकांच्या पुढे भगवंताची इच्छा असेल, ईश्वराच्या योजनेत असेल तर जायला मिळतं, त्याच्या योजनेत नसेल तर जायला मिळत नाही. जाऊ दे, तो विषय भाषण ठेवूया. आपला मुद्दा एक चालला आहे की अध्यात्म आणि परमार्थ या 2 शब्दांचं आपापसात नातं काय आहे. तर अध्यात्म शब्दाचा अर्थ आपण पाहिला, हे जे शरीर आहे त्यात दडलेलं जे चैतन्य आहे म्हणजे आत्मा आहे, ते शोधण्याचं जे शास्त्र, तेच मी आहे असा अनुभव घेण्याचं शास्त्र, त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. असा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून ज्याने मी आत्मा आहे असा अनुभव घेतलेला आहे तो मुक्त होतो. आणि जो मुक्त होतो त्याने परमार्थ साधलेला असतो. आता कळलं 2 शब्दात आपापसात नातं काय. म्हणून अध्यात्म आणि परमार्थ या 2 शब्दातलं आपापसातलं जे नातं आहे, दोघांचा आपापसातला जो संबंध आहे, तो एकदा संबंध लक्षात घेतला की किती निकटचा आहे, किती जवळचं आहे आपल्याला कळतं. आणि जवळचं असं कळलं मग मी आध्यात्मिक आहे का? नक्की आहे. मी पारमार्थिक आहे काय? अगदी नक्की आहे. म्हणजे काय आहात? असं आहे. असं आतमध्ये ठरलेलं असलं की पुढचा जो प्रवास आहे तो त्या दिशेने सारखा होतो. मी दासबोध वाचतोय, समास वाचला, दशक वाचून झाला, त्या दिशेने मी किती पुढे गेलो. आता सारखा ताळा घालण्याचा भाग जो असतो, अखंड ताळा घालण्याचा भाग करावा लागतो. मी किती पुढे गेलो. शेवट जे सांगितले झालं साधनाचे फळ, तिथपर्यंत पोहोचण्याचं काही संधी दिसते का, थोडी शक्यता दिसते का. असा जो ताळा घालतो तो जिंकतो, आणि असा जो ताळा घालत नाही, वाचायचं म्हणून वाचतं, ऐकायचं म्हणून ऐकायचं, असं जे होतं हरून जातात. तर पुढचा विचार आहे, समजा हा आत्मा जो आहे तो मी आहे असं नाही अनुभव घेतला तर काय बिघडतो. फार मूलभूत प्रश्न असतात. आणि सगळे मूलभूत प्रश्नांचा एकदाच निवाडा करून घेतला तर आपण जे पुढे वाचतो, अभ्यास करतो, ऐकतो, त्या सगळ्याला एक छान दिशा मिळते. आणि हे पहिल्यांदाच जर तयारी नसली, या पद्धतीचा पाया नसला घातलेला, तर मग पुढे आपण जे ऐकतो वाचतो त्याला जी दिशा मिळायला पाहिजे ती दिशा मिळत नाही. आता पुढचा प्रश्न असा आहे की समजा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास मी नाही केला, मी मुक्त नाही झालो, तर माझं काय बिघडेल. छान प्रश्न असतात. आणि असा प्रश्न जागरूकपणे विचारण्याची आवश्यकता असते. हे आत्मज्ञान, समजा ज्याला आत्मा आत्मा तुम्ही असं म्हणता, तो मी आहे असा अनुभव मला नाही घ्यायला मिळाला, काय बिघडेल त्याने. तर त्याचंही उत्तर शास्त्रकार फार छान देतात. असं आहे, आत्मा हे नाम नाही आहे, आत्मा ही एक संकल्पना आहे. आता दोन्हीत फरक लक्षात घ्या.
संकल्पना शब्दाचा अर्थ ज्याला रूप असतं ना त्यालाच फक्त नाम असतं. आता आपल्या सगळ्यांना रूप आहेत, फॉर्म. रूप म्हणजे आकृती, आकार आहे, फॉर्म आहे, आणि म्हणून आपल्याला नाम आहे. इथे सगळ्या अनेक वस्तू दिसतात भरलेल्या आपल्याला, तर प्रत्येकाला त्याचा त्याचं फॉर्म आहे, त्याचं त्याचं नाव आहे. तसं आत्मा नावाची वस्तू जी आहे ती अरूप आहे, त्याला रूप नाही. आणि रूप नसल्यामुळे आत्मा आहे त्याचं नाव नाही आहे. बेसिक गोष्टी आहेत. समजून घ्या. 6 दिवसात आपल्याला समजून घ्यायची गोष्ट कठीण आहे. किती घालवावं लागतं, आयुष्य घालवावं लागतं. शंका विचारणाऱ्या लोकांना मी नेहमी सांगत असतो, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला 20-20 वर्ष लागतात त्यांना त्या प्रश्नांची उत्तरं 20 मिनिटात पाहिजे असतात. असं नाही होत. असं हळूहळू हळूहळू सगळ्या शंका आपल्या पेटत जातात. जसं चिंतन करू, विचार करू, अभ्यास करू, तसं होत जातं. ते आपला विचार चालला आहे, आत्मा मी आहे असा अनुभव नाही आला तर काय बिघडेल, त्याचं उत्तर आहे. आत्मा कसा आहे त्याच्यावर ह्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. शास्त्र असं सांगतं, आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंदरूप आहे. 3 आहे. आता याला सगळ्यांना ऐकले शब्द सच्चिदानंद, सगळ्यांचे शब्द ऐकले असतात, म्हणतात सुद्धा. पण म्हणजे काय चौकशी करायची नाही. सगळ्यांचं अगदी अशीच गोष्ट. सच्चिदानंद, सच्चिदानंद नाव आहे. मुलाचं नाव ठेवतात सच्चिदानंद, मुलाचं नाव ठेवतात अमेय. अहो, अमेय म्हणजे नाव ठेवलं नसतं जर कळलं असतं अमेय शब्दाचा अर्थ, की ज्याचं मोजमाप घेता येत नाही असा. शिंप्याकडे गेल्यावर काय होईल, अमेय जर गेलं तर ठीक आहे, ते अमेय ब्रह्म आहे अशा अर्थाने वापरलं तर ठीक आहे. ते आपला विचार चालला आहे. सत ब्रह्म आत्मा, आत्मा आणि ब्रह्म समानार्थी शब्द आहेत, त्यात घोटाळा करण्याची अजिबात गरज नाही. जिथे ब्रह्म असा शब्द येतो तिथे आत्मा हा शब्द असतो असं समजायचं. नाही तर ब्रह्म या शब्दाचा नेहमी घोटाळा या शब्दाशी साम्य आहे, जो बरोबरीने वापरतात. एखादी गोष्ट काही समजेन अशी झाली की काय म्हणतात, हा सगळा काय आहे, ब्रह्म घोटाळा आहे. म्हणजे ब्रह्माचा संबंध अखंड घोटाळ्याशी आहे. तो एकदा आपण त्याची ताटातूट करूया. ब्रह्मासंबंधी अजिबात घोटाळा नाही, अगदी स्पष्ट स्वच्छ कल्पना आहे. आणि त्या एकदा करून घेतल्या की मग पुढे जे आपण वाचतो ना तेव्हा ब्रह्मशब्द आला, आत्मा शब्द आला, आम्ही बिचकणार नाही. आम्ही काय करतो, अर्थ नाही जरी कळला, बरं आत्मा, बरं असू दे, ब्रह्म, बरं असू दे, आता असू दे म्हणून पुढे जाऊन खरं चालेल. अशा पद्धतीने पुढे झालंच नाही. आत्मा जो आहे, आत्मा आहे त्याचं नाव नाही आहे, तर आत्मा आहे त्याचं वर्णन आहे. आणि वर्णन कशाचं आहे, तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. आता असा आत्मा मी आहे असा जो अनुभव आला तर त्याचे परिणाम काय होतात ते बघूया. सत शब्दाचा अर्थ असा होतो जे तिन्ही काळात अबाधित असतं त्याला सत म्हणतात. तिन्ही काळात म्हणजे पूर्वी आहे, आजही आहे, पुढेही आहे, असं जे काही असतं त्याला सत म्हणतात. आपली व्यवहारातली भाषा अशी नाही बरं का. पूर्वी होतं, आज आहे, किंवा पुढे असेल आणि नसेल, अशी व्यवहारातली भाषा आहे. कालासंबंधी व्यवहारातली अशी भाषा आहे. पूर्वी होतं किंवा नव्हतं, आज आहे किंवा नाही, पुढे असेल किंवा नसेल, असं नाही आहे. आत्म्याच्या बाबतीत असं नाही आहे. तो आहे, आहे आणि आहे, तिन्ही काळात तो आहे. आणि तो मी आहे असं जर ठरलं, असा जर अनुभव आला तर हे जाण्याची, शरीर जाण्याची भीती वाटणार नाही. कारण तुमचं आमच्या सर्वांची खात्री आहे ना, हे गेलं की मी जाणार आहे. शरीर ज्या क्षणी जाईल त्या क्षणी मी जाणार आहे. आणि अशी जाण्याची भीती ज्याला मनात बसलेली आहे तो भयभीत जीवन जगतो. आणि मला जर भयभीत जीवन जगायचं नसेल तर मी आत्म्याचा अनुभव घेतला पाहिजे, म्हणजे मी मुक्त झालं पाहिजे. आणि मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. असे त्याचे काही निर्णय लागून जातात. आणि असे निर्णय जर लक्षात राहिले आपल्या, मला भयभीत जीवन नाही जगायचं, मी अत्यंत निर्भय पद्धतीने जीवन जगणार आहे. कोणत्या जीवनाचा दर्जा उंच असेल हो, निर्भय जीवनाचा असेल किंवा भयभीत जीवनाचा असेल? आता उत्तर द्यायला फार सोपं आहे. जर दर्जेदार जीवन जगायचं असेल, उंचीचं जीवन जगायचं असेल तर निर्भय असलं पाहिजे. आणि जर निर्भय असायला हवा असेल तर जोपर्यंत शरीर मी आहे असं मला वाटतं तोपर्यंत निर्भयता येणं शक्यच नाही आहे. कारण शरीराबरोबर मी जाणार आहे. आणि कोणाला जायची भीती वाटत नाही हो. तरुण मुलं म्हणतात बरं का, आम्ही जायला भीत नाही, असा हात करतात. पण कुठपर्यंत माहिती आहे का, माझ्या वयाचं होईपर्यंत. आणि माझ्या वयाशी आले किंवा असा हात बंद होतो आणि आतमध्ये जो जोश असतो तोही जोश जातो. आणि मग एक दहाडे मरवानच छे ना, असं काही ते गुजरातीतलं वाक्य आहे, असं येतं. आणि मग असं म्हणतात नंतर, हत्ती गेला आणि काय राहिलं, शेपूट राहिला, शेपूटही चाललं, गोंडा राहिला, असं काहीतरी पुढे जे होतं. आणि मग आतमध्ये केविलवाणी स्थिती होते, भयामुळे निर्माण होणारी. ती केविलवाणी स्थिती आपल्याला जर नको असेल, तसं जीवन जर मला जगायचं नसेल तर मला आत्मा मी आहे असं जाणण्याशिवाय दुसरी गती नाही. आणि दुसऱ्या भाषेत मुक्त झाल्याशिवाय मार्ग नाही दुसरा. म्हणून मोक्षाचा जो आग्रह आहे
किंवा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासाचा जो आग्रह आहे, हा आग्रह तुमच्या आमच्या आनंदासाठी आहे. तुमचं आमचं जीवन निर्भय व्हावं म्हणून आहे. आणि निर्भय जीवन आणि भयभीत जीवन यात केवढा फरक पडत असेल, अंतर केवढं पडत असेल, अंदाज करून घ्या. इथे जमलेला प्रत्येक जण भयभीत आहे असं जर मी विधान केलं तर बरं वाटेल का? बरं नाही वाटणार. पण सगळ्यांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक मंत्र असतो. श्रीराम जयराम जय जयराम नाही, दिगंबरा दिगंबरा नाही, ओम राम कृष्ण हरी नाही. मंत्राचं नाव आहे काय होईल आणि कसं होईल. सकाळी उठल्यापर्यंत रात्री झोपेपर्यंत काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, अखंड मंत्र जप चालू आहे. कशा कशाचं काय होईल कसं होईल तपशील बघूया आपण त्याचा. शरीराचं काय होईल आणि कसं होईल, कुटुंबाचं काय होईल आणि कसं होईल, उद्योगधंदा नोकरी जे काय आहे त्याचं काय होईल आणि कसं होईल, मूर्ख असला तर देशाचं काय होईल आणि कसं होईल. आता अखंड चालू आहे काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल. भयभीत जीवन आहे. आणि असं भयभीत जीवन जे ते असतं ते दर्जेदार असेल का, ते जीवन उंचीचं असेल का. आणि नियम असा आहे की दर्जेदार आणि उंच एखादी वस्तू हवी असेल त्याला किंमत जास्त द्यायला लागते. कधी नियम आहे. चालू घ्यायचा आहे, लग्नाचं सीझन आहे आता. काय म्हणतात आणखी एक त्याच्या जोडीला असतं पैठणी. हा करेक्ट. आता ते पैठणी 30,000 काय, 40,000 काय, 50,000 काय. रोजची नेसायची साडी 200 रुपयात मिळून जाते. आता पैठणी जर पाहिजे असेल तर त्याला अशी किंमत जास्त द्यावी लागते. तसं आनंदमय जीवन जगायचं असेल, दर्जेदार जीवन जगायचं असेल, उंच जीवन जगायचं असेल त्याला विचाराची किंमत द्यायला लागते, वैराग्याची किंमत द्यायला लागते, अनासक्तीची किंमत द्यायला लागते, निष्ठेची किंमत द्यायला लागते, समर्पितपणाची किंमत द्यायला लागते. किमती वेगळ्या आहेत त्याच्या. हळूहळू 4-5 दिवसात आपला जेवढं जमेल तेवढं आपण बघणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात आहे की उंच दर्जेदार जीवन जगायचं असेल त्याला किंमत द्यायला लागते. आणि ती किंमत जे देतात त्यांचं जीवन असतं ते आनंदाचे डोळे, आनंदाचा रंग, आनंदाची अंग, आनंदाचे. असं तुकारामांचं अभंग आहे बरं का. अभंग आम्ही म्हणणार अतिशय सुंदर चालीत म्हणणार, त्याला साथही फार छान असणार, आवाज गोड असणार. पण तसं व्हायचं काम तुकाराम महाराजांचं, आम्ही करणार नाही. असं जे काही चालतं हा सगळा खेळ जो चालतो, हा सगळ्या खेळातून आपल्याला सुटका पाहिजे असेल आणि मला तसं व्हायचं आहे असा हा जर निर्णय झाला, असं व्हायला हवा असेल तर त्यासाठी जी किंमत द्यायला लागते ती किंमत द्यायची तयारी पाहिजे. आणि अशी जेव्हा किंमत द्यायची आपली तयारी होते त्याला साधक तयार होतं. त्यातून साधक शब्दाचा अर्थ, जो किंमत द्यायला तयार आहे त्याला साधक असं म्हणतात. साधक शब्दाचा अर्थ जो आहे, मुमुक्षू शब्दाचा अर्थ आहे, जो किंमत द्यायला तयार आहे तो साधक आहे. एकही किंमत द्यायची तयारी नाही तो साधक नाहीच आहे. म्हणून मला साधक व्हायचं असेल हे सगळं समजावून घेऊन त्याला जे किंमत द्यायला लागते, मोजावी लागते, ते द्यायला पाहिजे. म्हणून आत्मा सद्रूप आहे. सद्रूप शब्दाचा अर्थ तिन्ही काळात अबाधित आहे. तुकारामांचं एक विठ्ठलाला उद्देशून एक वाक्य आहे. ते म्हणतात सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. हे बघ विठ्ठला, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस, तू सत्य आहेस. 3 वेळा का म्हणाले असतील? पुढचं आठवत नसेल का त्यांना? काय लिहावं आठवत नसेल का? किंवा रेडिओवरती एखाद्या रेकॉर्ड लागते, पिन अडकते, तशी पिन अडकली असेल का त्यांची? असं नाही आहे. त्यांची पिन अडकणं शक्य नाही याचं कारण आहे. ते म्हणतात आपुल्या बळे नाही मी बोलतो, बोलविता धनी वेगळाची. आणि असा जो बोलविता धनी ईश्वर नावाचा आहे त्याची पिन अडकण्याची शक्यता नाही, कारण तो सर्वज्ञ सर्वसाक्षी आहे. अशी सगळी बैठक, यात सगळ्या ग्रंथाची बैठक मांडलेली आहे. आणि अशी शिकली जी बैठक आहे ती एकदा बैठक आत बसली की मग त्यातून जी साधना पद्धती तयार होते, त्या साधना पद्धतीचं पंथ तयार होतो. त्या पंथावर आपण वाटचाल करायला लागलो फार सोपं होऊन जातं. पण त्यासाठी पंथ तयार करून घ्यायचं काम मात्र मला करावं लागतं. संत आपल्याला मदत करतात, शंकराचार्य मदत करतात, श्रीगुरू मदत करतात, सगळे मदत करणारे आहेत. असं काही तुम्हाला ओसाडा एखादा रानात सोडून दिल्यासारखी परिस्थिती नाही आहे. सगळेजण मदत करतात. पण मदत करणारा मदत करतो खरा, पण घेणारा घेत नाही, ती अडचण आहे, सर्वात मोठी अडचण आहे. यात्रेमध्ये आई वडील आपल्या मुलाला बोट धरून घेऊन जातात. असं आहे, मुलाने जर बोट धरलं आईचं तर एखादी सुंदर वस्तू कुठेतरी दिसली, पाळणाचक्रवर काही दिसलं की बोट सोडून निघून जातो. पण आईने जर त्याचं बोट धरलं असेल तर ती त्याला जाऊ देत नाही. मग काय करावं? मी जे म्हणतोय ते आहे, तुका म्हणे सवे देव घेता ठाव दावेल. मी जर देवाला बरोबर घेतलं तर देवाचं जे मूळचं स्वरूप आहे तिथपर्यंत तो बरोबर घेऊन जातो. पण त्यासाठी मी देवाचं बोट घट्ट धरण्याची आवश्यकता आहे. काहीतरी छान इकडे दिसलं की इकडे गेला, यात्रेत चुकला. पोरं यात्रेमध्ये चुकतात माहिती आहे. तसं आम्ही या जगाच्या यात्रेत चुकलेलेच आहोत.
आणि चुकलेलं याचं कारण बोटच धरलेलं नाही, चुकण्याचा काय संबंध. अशा पद्धतीने आम्ही विचार केला. तर इतकं छान आपली सोय आहे, आपली अतिशय व्यवस्था आहे आणि भारतासारखी इतकी सुंदर व्यवस्था जगामध्ये कुठंच नाही आहे. म्हणजे ज्या दृष्टीने विचार केला तर भारतात जन्माला येणं हे पारमार्थिक दृष्टीने अतिशय भाग्याचं आहे. आपण विचार करूया त्याचा हळूहळू. या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, आता समोर आहे आपला, त्याचा विचार करू. आता आपला विचार चाललेला आहे. कुठे ठेवली ती गाडी आपली? हां, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज विठ्ठला म्हणतात, हे जग जेव्हा नव्हतं तेव्हा तू आहेस, हे जग जरी आहे तरी तू आहेस, हे जग जरी संपलं तरी तू आहेस. असा तू तिन्ही काळात अबाधित आहेस, असा आत्मरूप मी तिन्ही काळात अबाधित आहे, असा जर निश्चय झाला तर आनंदाची डोही आनंद तरंग, संत आनंदाचे स्थळ त्याच्यातच आहे. संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. सर्व संत एकाच भाषेत बोलतात, अजिबात त्यात बदल होत नाही, फक्त शैली वेगळी, थोडे शब्द वेगळे, भाषा तीच असते. आपला विचार चाललाय सत्य तू असं जे काही तत्व असतं त्याला सत असं म्हणतात. चित नावाचं दुसरं आहे, एकच आहे. त्याने जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. हा सतचा कंपार्टमेंट वेगळं, चित्तचं कंपार्टमेंट, आनंदाचं कंपार्टमेंट असं नाही. आपल्याला 3 कंपार्टमेंटमध्ये विचार करायची सवय लागलेली आहे. असे त्यात कंपार्टमेंट्स नाही आहेत, अजिबात काही नाही. जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. जसं सूर्याच्या बाबतीत आहे, गोल तोच आहे, प्रकाशरूप तोच आहे आणि उष्णसुद्धा तोच आहे. गोलाई वेगळी नाही, उष्णता वेगळी नाही, प्रकाश वेगळा नाही. हे तिन्ही मिळून जसा सूर्य होतो, अगदी तसं सच्चित आनंद तिन्ही मिळून आत्मा होतो. आणि असा जो सच्चिदानंद आत्मा तो मी आहे असा निर्णय झाला की मग आनंदाची रुही, दर्जेदार जीवन आपल्या जगायला सुरुवात होऊन जाते, निर्भय जीवन जगायला सुरुवात होते. चित शब्दाचा ज्ञान असा अर्थ होतो. आपला विचार काय चालला आहे हे नाही समजलं तर माझं काय बिघडणार आहे. नेहमी प्रवचन करत्याने आणि ऐकणाऱ्याने लक्षात ठेवलं पाहिजे आपलं काय चाललंय. नाही आमच्याकडे मुरगुडला एक प्रवचनकार आले होते, 1.5 तास अस्ताव्यस्त प्रवचन केलं आणि 1.5 तासानंतर त्याने तो पुढे कमालच केली. ते म्हणाले, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने जे मला समजलं ते तुम्हाला सांगितलं. आता ज्ञानेश्वर महाराजांची कृपा झाली तर रेडासुद्धा नीट बोलतो. जाऊ दे, आता आणखी बोलत नाही काय. आता तुम्हाला ती कथा सगळ्यांना माहीतच आहे. त्यात मूळ मुद्दा आहे की आता जे चाललेलं असतं विषय, त्या विषयाशी सुसंगत पद्धतीने एक्सपान्सिव्ह खूप असतं, त्याला वाढत 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 जातो, विषयाचा पसारा असतो. पण किती पसारा झाला तरी मूळ जे काही मुख्य जो शब्द असतो, थीम ज्याला म्हणतात, तर थीम सुटता नाही कामा. तसं आत्मा नावाचे तत्व जे आहे, नाम नाही, आत्मा हे नाव नाही, ब्रह्म हे नाव नाही, हे तर लक्षात ठेवायचं कायमचं की एक संकल्पना आहे, कन्सेप्ट ज्याला म्हणतात, तसे कन्सेप्ट आहे तो. आणि या कन्सेप्टचं वर्णन आहे, ह्या सगळ्याला मिळून आत्मा असं म्हणतात. हे समजलं की आत्मा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याला कळतं 3 मिळून आत्मा आहे, एक सत एक चित्त. आता चित्त शब्दाचा अर्थ असा होतो ज्ञान. शुद्ध ज्ञानाला चित्त म्हणतात, निर्भेळ ज्ञानाला चित्त म्हणतात. तुमच्या आमच्या ज्ञानामध्ये सारखी भेसळ असते. तुम्हाला आम्हाला जे रोज ज्ञान होतं त्या ज्ञानामध्ये भेसळ आहे. कशाची भेसळ आहे? आता पुढचा प्रश्न आता, भेसळ कशाची आहे? मी जर म्हणालो तुम्हाला मला ज्ञान झालं तर तुम्ही किती प्रश्न विचारला? कशाचं ज्ञान झालं? 1. कशाने ज्ञान झालं? 2. कोणाला ज्ञान झालं? 3. आणि किती ज्ञान झालं? किती प्रश्न झाले? 4 प्रश्न तुम्ही विचारल्याशिवाय मला ज्ञान झालं हे माझं विधान तुम्ही स्वीकारणारच नाही. आणि 4ही भेसळी आहेत. ज्ञानरूप आत्म्याच्या संदर्भात ह्या 4ही प्रश्नांची उत्तरं ही भेसळीची उत्तर आहेत. आणि ह्या एकही प्रश्नाचं उत्तर ज्या द्यायला लागत नाही तरी पण ज्ञान नावाचं तत्व आहे, असं जे काही आहे त्याला म्हणतात चित्त. समजून घ्यायला अवघड आहे. सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर थोडं कळतंय मला, हे जरा समजून घ्यायला अवघड आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, जसं आपण वाचत जाऊ, समजून घेत जाऊ, ऐकत जाऊ, सातत्याने केलेची करावे श्रवण ह्याच्यातच आहे. जे ऐकलं असेल तेच पुन्हा ऐका, वाचलं असेल तेच पुन्हा वाचा, जे बोललं असेल तेच पुन्हा बोला. कंटाळा करायचा नाही, कारण हे काय अवीट आहे. दासबोध 108 वेळा वाचला तरी अवीटच आहे, भांडण नाही झालं तर अवीटच आहे. ज्ञानेश्वरी किती वाचा, अवीटच आहे. समजून घेत 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 पुढे गेले तर अवीट गोडी त्याच्यामध्ये. आणि असं समजता 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 एक दिवशी क्लिक होतं. काय म्हणायचं त्याला? फार छान शब्द आहे. एकाने 100 मुली पाहिल्या मुलाने, तो सगळ्यांना सांगत होते एक क्लिक होईना हो एक सुद्धा. त्याचा अर्थ असा होतो की क्लिक होईना शब्दाचा, हां हीच माझी असं काही ठरेल ना. अगदी तसं होतंय. ते वाचता 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 100 वेळा वाचलं, वाचत गेलं. कोणाला 4 वेळा वाचून क्लिक होऊन जाईल, कोणाला 50 वेळा वाचून क्लिक होईल, कोणाला 100 वेळा वाचून क्लिक होईल, कदाचित पुढच्या जन्मी क्लिक होईल.
पण ते काय आहे, सतत प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे, अखंड प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे. आणि एक दिवशी जे व्हायला हवं असतं ते होऊनच जातं. केव्हा होतं ते कळत नाही, कसं झालं ते कळत नाही, झालं म्हणजे काय झालं तेही कळत नाही. फार मजा आहे याच्यामध्ये. आणि इतका सगळा आनंदाचा विषय आहे. आणि इतका आनंदाचा विषय सोडून आम्ही जर टी व्हीवरच्या मालिका बघत बसलो, इथं स्वतंत्र विषय आहे. त्या मालिकेत प्रचंड समस्या असतात त्यांच्या, रडारड असते, धुसफूस असते, आरडाओरडा असतो, एकमेकांना काय बोलत असतात, कुठे सूड असतो, कुठे काय असतं. इतकं सगळं रोज नसलेलं बरं आहे. आपल्यात नाही बरं का घरात ते, पण ते घरात नसलेलं बघायचं याचा अर्थ प्रारब्धच खोटं आहे बघणाऱ्याचं. तुमच्या घरात त्यातलं काहीच नाही, मग ते कशाला बघता, आत घेता कशाला? पण घेतल्याशिवाय सोडणार नाही, रडल्याशिवाय राहणार नाही, वहिनींच्या बांगड्या बघणारच, शेवग्याच्या शेंगा बघणारच आणि मुसमुसत बाहेर येणारच, असं जे काही चालतं. म्हणजे एकच कारण आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टीमध्ये आनंद येत होतो. आनंद जो पण कळत नाही तोपर्यंत आमचं हे असंच चालत राहणार. मग अशी सज्जनगडवाच्या शिबिराचा उल्लेख केला. 7 दिवस शिबिर असतं तिथे. जाताना घरी गेल्यानंतर पोचल्यानंतर पहिला प्रश्न असतो, 7 दिवस काय काय झालं रे? ही चुकलेली असतं ना मालिका, एक 2-4 एपिसोड चुकलेले असतात. काय झालं काय झालं काय झालं, आपण ते गडावर काय झालं ते नंतर बघूया. असे ते सगळ्यात गमते जमते ह्या चालतात. गमते जमते चालण्याचं एकच कारण आहे, जिथे निश्चित सुखदुःख आहे ते हवं आणि जिथे निश्चित आनंद आहे ते नको. असं जे काही चाललंय, निश्चित सुखदुःख आहे. टी व्हीच्या प्रत्येक सिरियलमध्ये, कोणत्याही सिनेमामध्ये निश्चित सुखदुःख आहे, दुसरं काही नाही त्याच्यामध्ये. पण सुखदुःख म्हणजे हे तर मायेचा परिणाम आहे. मायेचं कामच आहे, सुख देणं आणि दुःख देणं हे मायेचं काम आहे. मायातीत झालं की नुसतं सुखरूप शिल्लक राहतं, दुःख अजिबात शिल्लक राहत नाही. आता हे हळूहळू कळतं, जसं आपण समजून घेत जाऊ, साधना करत जाऊ, तसं त्याचा साधनेचा परिणाम म्हणून हे आता मी जे बोलतोय त्याचा अनुभव यायला लागतो. आणि असा अनुभव आला की असं वाटतं हे बरोबर आहे बरं का, हे बरोबर आहे. आता एकही मी मालिका बघणार नाही आणि बघितल्याशिवाय सोडणार नाही, ते सुद्धा एक वैशिष्ट्य आहे. जाऊ द्या. आता चित्त शब्दाचा अर्थ निर्भेळ ज्ञान असा होतो, ज्यात भेसळ नाही आहे. किती उत्तर, कशाचं ज्ञान. आता असा होतो कशाचं ज्ञान. या शब्दामध्ये एक गोष्ट आहे, ज्याचं ज्ञान होतं ते माझ्यापासून वेगळं आहे, म्हणून कशाचं ज्ञान हा प्रश्न विचारता आला. हे घड्याळाचं ज्ञान मला झालं, तर घड्याळाचं ज्ञान ज्या अर्थ झालं तरी घड्याळ माझ्यापासून वेगळं आहे म्हणून त्याचं ज्ञान झालं. पण आत्मा नावाची जी वस्तू आहे ती माझ्यापासून वेगळी नाही, ती मीच आहे, म्हणून आत्म्याचं ज्ञान होणार नाही. आता आली पंचायत आमची, ज्याचं असं ज्ञान होत नाही ते खरंच असेल का हो, प्रश्न विचार होतो. आणि ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला आपण जेव्हा अनुभव घ्यायला लागू, त्याच्या मागे मागे जाऊ, त्याचा मागोवा घेऊ, तर आपल्यालाच ह्या प्रश्नांची उत्तर मिळतात. आणि एक दिवशी कळतं आपल्याला, अरे असं ज्ञान आहे की कशाचं ज्ञान, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायची गरजच नाही आहे, तरी ते आहे. किती ज्ञान, कोणाला ज्ञान, कशाने ज्ञान. आता घड्याळाचं ज्ञान झालं, डोळ्यांनी झालं. आता डोळ्यांनी का ज्ञान झालं घड्याळाचं, एकच कारण आहे, घड्याळाचं रूप आहे आणि डोळ्याचं रूप हा विषय आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही डोळा उघडतो तेव्हा समोर असलेली सगळी रूपं दिसलीच पाहिजेत, असं रूपाचं डोळ्यावर बंधन आहे. आणि म्हणून घड्याळाचं रूप आहे म्हणून त्या घड्याळाचं मला ज्ञान झालं. आत्म्याला रूप नाही, अरूप आहे, म्हणून मला आत्म्याचं ज्ञान डोळ्याने होणार नाही. हे समजून घ्यायच्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि हे का समजून घ्यायचं, म्हणून मी आत्म्याचं ज्ञान डोळ्याने करून घ्यायचा प्रयत्न करणार नाही. आणि त्याचा आणखी एक परिणाम असतो, जे जे डोळ्याला दिसतं तो तो आत्मा असणार नाही. असे एकामागून एक निर्णय निघत जातात. आणि असे सगळे निर्णय निघत गेले की आपल्याला एक दिवशी अचानक क्लिक, शब्द ऐकला असेल आता तो, छान, फारच छान शब्द आहे तो. एक दिवशी अचानक क्लिक होऊन जातं. आणि क्लिक काय झालं कोणी विचारलं तर सांगता येत नाही. क्लिक झालं एवढी गोष्ट खरी, पण काय झालं, क्लिक झालं. अहो पण काय झालं, क्लिक झालं. आता असं प्रश्नाचं उत्तर, ते प्रश्नच तसा आहे आणि त्याचं उत्तरच तसं आहे, त्याला काही इलाज नाही. चित्त शब्दाचा अर्थ निर्भेळ ज्ञान, ज्यात कसलीही भेसळ नाही. किती ज्ञान. उदाहरणार्थ या घड्याळाचं इकडचं ज्ञान झालं, पाठीमागचं ज्ञान नाही झालं, आतला यंत्रणेचं ज्ञान नाही झालं, मग अर्ध ज्ञान झालं, पाव ज्ञान झालं. असं आत्म्याच्या बाबतीत किती ज्ञान प्रश्न विचारला जाऊ शकत नाही, कारण आत्मा व्यापक आहे. आपल्याला भेसळीची इतकी सवय झालेली असते. आमच्याकडे कोजागरी पौर्णिमा साजरी करतात मुरगुडला. मी माझ्या गवळ्याला सांगितलं मला 1 लिटर दूध जास्त पाहिजे. आणखीन शेजारी लोक होते, ते प्रत्येकजण मला 1 लिटर जास्त पाहिजे, मला 2 लिटर जास्त पाहिजे. सगळ्यांना गवळी होच म्हणतो.
मला आश्चर्य वाटलं, म्हटलं हे कसं काय रे, कुणी 1 लिटर जेवढं मागता तेवढं जास्त दूध देत आहे, चाललंय काय? ते म्हणतात डॉक्टर तुम्हाला कसं कळणार हो, आम्हाला वेदगंगा नदीच्या कृपेने काही कमी पडत नाही. आता याचा अर्थात इतकी ती भेसळ नावाची इतकी सवय होऊन गेलेली आहे, म्हणून ते भेसळीचं ज्ञानाची इतकी सवय आहे की निर्भेळ ज्ञान असू शकतं ह्याची आम्हाला कल्पनाच येत नाही. आणि जो पण निर्भेळ ज्ञान नावाची एक वस्तू अस्तित्वात आहे हे मी आधी स्वीकारलं पाहिजे, श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे, की ज्याला आत्मा म्हणतात, ज्याला ब्रह्म म्हणतात, ज्याला तत् असं म्हणतात, असं जे काही आहे त्याला साक्षी असं म्हणतात, निरनिराळे शब्द आहेत त्याला. असं एक तत्व आहे असं श्रद्धेने स्वीकारलं पाहिजे. आणि असं श्रद्धेने एकदा स्वीकारलं की स्वीकारल्यानंतर त्या दिशेने जी वाटचाल आम्ही करत जातो ती वाटचाल जशी करायला पाहिजे तशी जर केली, नुसती 108 पारायण नाही केली, तर मग बरोबर एक दिवशी ज्याचं दर्शन व्हायला पाहिजे ते दर्शन होऊन जातं, जे समजायला पाहिजे ते समजून होऊन जातं, ज्याचं आकलन व्हायला पाहिजे ते आकलन होऊन जातं, जे व्हायला हवं ते झाल्याशिवाय राहत नाही. पण याला पुन्हा मूळ काय आहे त्याचं? श्रद्धेमध्ये मूळ आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. पण नुसत्या श्रद्धेने बागत नाही. संतांनी फार त्रास दिला, छळतात फार. नुसत्या श्रद्धेने वागला असतं किती छान झाला असतो. पण ज्ञानेश्वर माणूस फार सांगतात, नुसदयाची श्रद्धा जोंबोपहासी परमपदा तरी तैसे प्रबुद्ध सोय पण होय. अर्जुना तुला वाटत असेल केवळ श्रद्धेच्या बळावर मला हे मिळेल तर तू समजतोस तसं ते सोपं नाही. मग आणि जोडीला काय पाहिजे? जाऊ दे, तो पुढचा विषय आहे. आता आपलं चाललं चित्त. चित्त शब्दाचा अर्थ निर्भेळ ज्ञानाला चित्त असं म्हणतात, ज्यामध्ये ज्ञाता नाही ज्ञेय नाही. ज्ञाता नाही ज्ञेय नाही, दोन गोष्टी जिथे नाहीत पण आहे असं जे काही आहे त्याला काय म्हणायचं? ज्ञातृज्ञाविहीन आहे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. नाही असं काही नाही, सगळं सामुग्री तयार आहे. हे मी जे तुम्हाला आता सगळं सांगतो ना, हे सगळा चोरीचा माल आहे. चोरीचा माल शब्दाचा अर्थ मुळात परमार्थशास्त्र हा चोरीचा माल आहे. भगवान शंकर पार्वतीला उपदेश करत होते आणि भगवान विष्णूने माशाच्या रूपाने तो ऐकला. आता माशाच्या रूपाने ऐकला म्हणजे त्या दोघांचं संभाषण विष्णूने चोरलं आणि विष्णूने चोरलेलं ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्यासमोर आहे. मग माल चोरीचा आहे का ओरिजिनल आहे? चोरीचा आहे. पण चोरीच्या मालाचं एक वैशिष्ट्य असतं, आपण चोरलेलं थोडंसं बाकीच्यांना वाटा दिला तर पचतं, नाही तर चोरी पचत नाही, म्हणून लोकांना देत राहावं. आता गमतीचा भाग सोडून द्या. सच्चित आनंद. आणि असं जे चित्त असतं त्याला ज्ञान असं म्हणतात. शुद्ध ज्ञान, केवळ ज्ञान आणि आनंद असतो. आनंदामध्ये विषय नसताना आनंद, झोप नसताना आनंद. तुम्हाला मला आनंदाचे 2 ठिकाणं चांगले माहिती आहेत. एक विषय तरी हवा, एखादा शब्द स्पर्श रूप रसगंध, यातला 5 पैकी एक तरी विषय हवा, किंवा सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा. 10 पैकी एक विषय असला की आनंद असतो, किंवा गाढ झोप लागलेली असली तर आनंद असतो. यापेक्षा दुसरा आनंद तिसरा आनंद आम्हाला ठाऊक नाही. पण इथे नेमकं तेच सांगितलं जातं की जिथे झोपही नाही आहे, जिथे विषयही नाही तरी सुद्धा अखंड सुखरूपता आहे. असे जे काही अखंड सुखरूपता, विषय निरपेक्ष, निद्रा निरपेक्ष, त्याला आनंद असं म्हणतात. आणि असा जो आत्मा आहे तो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. आणि तो मी आहे असा जो मी अनुभव घेतला अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाने. आणि अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून मी जो मुक्त झालो म्हणजे परमार्थ झाला, तर मी सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे असा अनुभव येतो. आणि असा अनुभव आला की शरीर जायची भीती वाटत नाही, मला काही कळत नाही. दुसऱ्या भाषेत आम्ही ज्ञानाची साठेबाजी करायला जात नाही. काय शब्द वापरला? ज्ञानाची साठेबाजी. मग क्विज असतात बरं का, निंदाळी. स्पोर्ट्समधलं क्विज, सिनेमामधलं क्विज, किंवा अंत्याक्षरी. एकदा अक्षर शेवटचं आलं की पुढचं उतरून धरलं पाहिजे, ते तिला कळलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे. अशा तऱ्हेचं ज्ञानाची जी साठेबाजी आहे किंवा ज्ञान ओरबाडून घेणं जे आहे, ज्ञान असं एक कॉम्पॅक्ट करून आतमध्ये ठेवणं जे आहे, त्याची गरजच लागत नाही. आणि गरज लागत नाही याचं कारण आहे की वेदांतशास्त्र असं मला सांगतं की एक जाणलंस की सगळं जाणल्यासारखं होतं. एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं. मुंडक उपनिषदाची सुरुवातच अशी आहे. एक शिष्य श्रीगुरूंकडे गेला आणि त्याने श्रीगुरूंना पहिला प्रश्न विचारला की महाराज, एक जाणलं की सगळं जाणल्यासारखं होतं असं काहीतरी आहे, असं मी ऐकतो, ते मला सांगा. आम्ही श्रीगुरूंकडे गेल्यावर काय काय मागतो? जाऊ दे, रामकृष्ण हरी. आता काय काय मागतील असं अजिबात नेम नाही बरं. मी एक काय मागणं माझ्या डोळ्या देखत मागणं मागितलं ते सांगतो. एका खेड्यामध्ये 2 पिठाच्या गिरण्या होत्या, दळायच्या गिरण्या. एक गिरणी अशी इकडे होती, एक गिरणी अशी होती. तिकडची जी गिरणी होती पलीकडची, तिची मालक बाई होती आहे. ती महाराजांकडे आली आणि तिने सांगितलं
माझी गिरणी ओलांडून सगळे लोक पलीकडच्या पेठेच्या गिरणीत दळण दळायला जातात, त्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सुचवा. झालं आता, म्हणजे अगदी कळत झाला की नाही, याहून जास्त आणि महाराजांकडे मागायसारखं काही नाही. म्हणजे त्याचं म्हणणं असं की तिकडच्या गिरणी, माझी मध्ये गिरणी असताना ती ओलांडून पलीकडे जातात, मग माझ्या मध्या गिरणीत थांबायला लोकांना काय होतं, ते तिथे थांबतील अशी काहीतरी व्यवस्था तुम्ही करून द्या. काय आता बोलायचं, याला म्हणतात काय, कमालीची चेष्टा झाली महाराजांची. आणि अशी चेष्टा जोपर्यंत आपल्याला करावीशी वाटते तोपर्यंत त्या नातंच एस्टॅब्लिश होत नाही. आणि असं नातं एस्टॅब्लिश झालं नाही की मग त्यातून जे मला मिळालं पाहिजे ते मिळणार. त्यासाठी आत्मा सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे. आणि आनंदरूप शब्दाचा अर्थ ज्यात विषय पण नाही आहे तरी सुख आहे, ज्यात झोपही नाही आहे तरीही सुख आहे, कोणी माझी स्तुती करत नाही तरीही सुख आहे. शब्द हा विषय आहे त्याच्यामध्ये. या पद्धतीने आम्ही विचार केला तर मग माझं काय अडतं असा आपला प्रश्न भेट झाला होता. समजा मी मुक्त नाही झालो तर काय बिघडेल, किंवा मी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास नाही केला तर माझं काय बिघडेल, तर हे बिघडेल. एवढं त्याचं उत्तर मिळालं की खूपच मोठा बिघाड आहे. वा, अत्यंत आनंदमय जीवन जगणं कुठे, अत्यंत दर्जेदार जीवन जगणं कुठे, सुखरूप जीवन जगणं कुठे, शांत जीवन जगणं कुठे, आणि आजचं जे तुमचं आमचं चाललेलं असतं ते जीवन जगणं कुठे, केवढा जमीन आसमानाची तफावत आहे. आणि ही तफावत ज्याला दको असेल त्याला खरोखर दर्जेदार जीवन जगायचं आहे, सुखरूप जीवन जगायचं आहे, आनंदमय जीवन जगायचं आहे. त्यासाठी परमार्थाशिवाय दुसरा एकही मार्ग उपलब्ध नाही. आणि हे ज्याला पटतं, हा पाया ज्याचा मजबूत आहे, त्या मजबूत पायाच्या आधारावरती माणूस पुढचा अभ्यास जसा करायला पाहिजे तसा करतो. थोडं पाया झाला, थोडी सुरुवात करून देऊया. मला सूचना दिली, अगदी 8 म्हणजे 8च्या ठोक्याला थांबवू नका. त्यातून तुम्ही काय म्हणत असला तर माझी काही तक्रार नाही आहे. तर सुरुवात करूया थोडीशी. या नरदेहाचे संबंध आहे, बहुत पावाले उत्तम पदे, अहंता सांडूने स्वानंदे सुखी झाले. अशा ज्या ओव्या आहेत त्या सुरुवातीला पहिल्या समासातल्या ज्या ओव्या आहेत त्या प्रत्येक ओवीला मंत्राचा दर्जा आहे. मंत्र, आता नवीन एक कटकट आली, मंत्र शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सत्च घेतला, चित्तचा घेतला, आनंदाचा घेतला, म्हणजे मी सांगितला. परीक्षा घेत नाही तोपर्यंत छान आहे. उद्या जर विचारला काय हो म्हणजे काय, तर त्याचा अर्थ सांगतात नाही असं नाही, पण इतकं स्पष्टपणे सांगता येत नाही. आणि त्यात काही चूकही नाही आहे. स्पष्टपणे सांगायचं असलं तर काही वर्ष त्याला जावे लागतात, अखंड चिंतन करावं लागतं. मग कोणालाही स्पष्टपणे सांगता येईल काय अशी कोणाची मक्तेदारी नाही आहे. असं व्यवहारामध्ये दुसऱ्याची मक्तेदारी मोडून काढतो बरं आपण, सगळ्या मक्तेदाऱ्या मोडून काढणार. मग इकडे मक्तेदारी मोडून काढावी ना सगळ्यांची, पण तिकडे नाही. तिकडे आपला पायावर नमस्कार करायचा, दोघांना सोडून द्यायचं असं नाही. याला अर्थ मक्तेदारीला शरण जातो आपण, इकडे मक्तेदारीला शरण जायचं, तिकडे मात्र प्रत्येक मक्तेदारीला आव्हान दिल्याशिवाय सोडायचं नाही. असं जे काही दुहेरी निष्ठा म्हणतात, डबल स्टँडर्ड. आणि असं डबल स्टँडर्ड असल्याचं एकच कारण आहे, यासाठी जी किंमत द्यायला लागते ती किंमत द्यायची तयारी नसते. या नरदेहाचे संबंध आहे. हे जे शरीर आहे ते शरीर मिळाल्यानंतर बहुत पावले उत्तम पदे, अनेकांना आजपर्यंत उत्तम पदाची प्राप्ती झालेली आहे. समर्थांनी सुरुवातीलाच एक फार दिलासा दिला आहे की अनेक जणांना या उत्तम पदाची प्राप्ती झालेली आहे. दिलासा आहे, फार छान आश्वासक बोलणं आहे. आता अनेकांना झाले असं तर मला का होणार नाही, त्यातून आपल्याला दिलासा मिळतो, त्याने आपल्याला आश्वासन मिळतं. संत दोन्ही करतात. तुम्ही महामूर्ख आहेत असंही सांगतात आणि तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्म आहेत असंही सांगतात. त्यातलं खरं काय, दोन्ही खरं आहे. असं आहे, तो अनुभव येईपर्यंत महामूर्ख आहोत, अनुभव आल्यानंतर ब्रह्मच आहोत. दोन्ही गोष्टी अगदी खऱ्या आहेत. आणि संत दोन्ही गोष्टी लक्षात आणून दिल्याशिवाय सोडत नाहीत. आणि लक्षात आणून द्यायचं सोडत नाही याचं कारण आहे, त्यांना आमच्याकडून काही नको असतं. जेव्हा आषाढ भूत वक्ता धाक श्रोतयाच्या चित्ता, असं तुकाराम महाराज म्हणतात. वक्ता जेव्हा आषाढभूत असतो ना, त्याला काहीतरी जेव्हा पाहिजे असतं, त्यावेळेला श्रोत्यांच्या मनात धाक पडतो की आता हा बाबा जाताना काय काय मागतो कोणास ठाऊक. आषाढभूत वक्ता नसला तर तो जे सांगायचं ते सांगितल्याशिवाय सोडत नाही. भलं चांगलं म्हणा किंवा वाईट म्हणा, पुन्हा बोलवा अगर बोलवू नका. असं दोन्ही बाबतीत एकदम शांत असतो, निरीच्छ असतो. असं निरीच्छता जिथे असते तिथे स्पष्ट बोलायला कोणी कचरत नाही. जिथे निरीच्छता नसते तिथे स्पष्ट बोलायला कचरतात. आणि कचर नाही परमार्थाला अजिबात मंजूरच नाही. या नरदेहाचे संबंध आहे, बहुत पावले उत्तम पदे. माणसाचं शरीर जेव्हा मिळतं, आता नरशब्दाचा अर्थ आता आक्षेपार्ह नाही बरं का, तरीसुद्धा थोडासा समर्थांचा झुकाव कुणीकडे असेल तर पुरुष शरीराकडे आहे, दासबोधात आहे ते. आणि याचं कारण आहे की पुरुषांना जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढं स्त्रियांना नसतं.
आणि ते अगदी नॅचरली नसतं, त्यात काही कमी जास्त नाही, दोष नाही. म्हणून पुरुष स्वतःच्या स्वातंत्र्यात जेवढं काही करू शकतात परमार्थाच्या संदर्भात, अगदी मिनिंगफुल पॉज आहे बरं का, तर असं काही स्त्रिया करू शकत नाही, हे एक वास्तव आहे. आणि म्हणून त्यात जे बंधन आहे त्यामध्ये जे लिमिटेशन्स येतात, त्या लिमिटेशन्समध्ये सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी जशा केल्या पाहिजे तशा करता येतात, काही फारसं अडत नाही. या नरदेहाच्या संबंधित ज्या क्षणी मला माणूस शरीर मिळालं, माणसाचं शरीर मिळालं, त्या क्षणी मी एका घबाड मुहूर्तावर जन्माला आलेला आहे. आता मुहूर्त पंचांगात असतात, घबाड असतो आणि दुसरा गुरुपुष्य नक्ष असतोय. गुरुपुष्याचा योग इकडे फार प्रिय आहे. त्याचं कारण आहे त्यात गुंजे गुंजे तोळा जोडे असं असतात आणि घबाड मुहूर्त असतं आणि त्या हाताला घबाड लागतं मोठ्ठंच्या मोठ्ठं. असे पंचांगात 2 मुहूर्त मोठे प्रसिद्ध आहेत. ते पंचांगातले मुहूर्त तिकडे असू देत, साधकाच्या दृष्टीने ज्या क्षणी मी माणूस म्हणून जन्माला आलो तोच माझ्या दृष्टीने घबाड मुहूर्त आहे. आणि घबाड मुहूर्त असण्याचं एकच कारण आहे, एवढं घबाड त्याने मला दिलं. कुठलं घबाड? मनुष्य शरीराचा घबाड आणि माणसाच्या शरीरात असलेली जी बुद्धी आहे ती मला बुद्धी दिली, हे मोठं घबाड मिळालं आहे. आता ह्या पुढं घबाड मुहूर्त शोधण्याची गरज नाही, पण शोधल्याशिवाय राहणार नाही. असं सगळ्याचे काय आहे. आता एवढं मोठं घबाड मिळालं याचा अर्थ की हे एकच शरीर असं आहे की ज्यामध्ये मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, आत्मा आहे असा अनुभव घ्यायची व्यवस्था आहे. दुसऱ्या कोणत्याही शरीरात ही व्यवस्था नाही. म्हणून इथे म्हटलं या नरदेहाचे संबंधी किंवा भक्तीचे नियोग देव निश्चय पावती कोण? मानव. दोन्ही ठिकाणी ते आहे. एक ठिकाणी नर असा शब्द आहे, एक ठिकाणी मानव असा शब्द आहे, पण दोन्ही ठिकाणी माणसाची ही वैशिष्ट्य आहे. फक्त माणसाला जमणार आहे, दुसरं कोणाला जमणार नाही असं अगदी आवर्जून सांगितलेलं आहे. आणि हे जर लक्षात घेतलं तर मला काय मिळालं हे लक्षात येतं. आणि इतकं मोठं आपल्याला मिळालं असताना सुद्धा आपल्याला आणखी काय काय पाहिजेच असतं. ठीक आहे, व्यवहाराच्या दृष्टीने जे चाललंय ते ठीक आहे, पण परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर हे एवढं मोठं जे मिळालं आहे ते अद्भुत आहे, अपूर्व आहे. आणि अद्भुत आणि अपूर्व असण्याचं एकच कारण आहे की ह्याच शरीरामध्ये फक्त आत्मा जाणण्याची सोय आहे. आत्म्यासाठीची बुद्धी लागते जाणण्यासाठी, ती बुद्धी फक्त ह्या शरीरात आहे, दुसऱ्या कोणत्याही शरीरात ही बुद्धी नाही. म्हणून याला धर्मक्षेत्र असं नाव आहे, याला कुरुक्षेत्र असं नाव आहे. मजेदार शब्द असतात. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र आपल्याला ते ठाऊक आहे सगळं. भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. किती लांब आहे ते? 1000 मैल लांब आहे. मी गेलो होतो तिथे धर्मक्षेत्रावरती. आता गेल्यानंतर एक जण मला भेटला, गाईड. बोलवलेलं नसताना जो गुरु येतो त्याला गाईड असं म्हणतात. बोलवलेलं नसताना तो आला गाईड आणि मला समजावून सांगायला लागला की इथे अर्जुनाने कर्णाला ठार मारलं, ही ती जागा, रुपया द्या. धर्मक्षेत्र. आता अशी त्या धर्मक्षेत्राची चेष्टा आहे. या ठिकाणी भीमाने दुःशासनाला ठार मारलं, मला रुपया द्या. एक सरोवर दिसतं मोठंच्या मोठं. तिथे लढाई संपल्यानंतर कौरव आणि पांडव दोन्ही आंघोळी करत असत. तुम्ही आंघोळ करा किंवा करू नका, मला काय द्या? रुपया द्या. ह्याला धर्मक्षेत्र म्हणतात. आता अशी धर्मक्षेत्राची कुचेष्टा आपण जोपर्यंत करतो. कोल्हापूर जिल्ह्यात नरसोबाची वाडी म्हणून एक क्षेत्र आहे, सुंदर क्षेत्र आहे. आता गेल्याबरोबर पहिल्यांदा काय करायचं असतं, लॉटरीच्या दुकानात जायचं असतं. तिथे लॉटरीचं तिकीट घ्यायचं असतं. दत्त महाराजांच्या कृपेने जर लागली तर लागली, असं धर्मक्षेत्र, तीर्थक्षेत्र. आता अशी जी फजिती आहे. दुसरं, फिक्के पेढे फार छान मिळतात. म्हणजे नरसोबाची वाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? फिक्क्या पेढ्यांसाठी. तिसरं, तिथे कवठाची बर्फी अप्रतिम आहे, महाराष्ट्रात कुठेच मिळत नाही. चौथं पुढे गेलं, शंख आहेत, शिंपले आहेत, अमुक आहे, मणी आहेत, नाण्यांना माळा आहेत. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जर जमलं ते जातात कुठे? हो, पेढे संपतील एखाद वेळेला. कवठाची बर्फी आता नाही म्हणून सांगतील, ते आहेतच हो, 24 तास उभे आहेत, जातात कुठे? म्हणून शेवटी मग त्यांना नमस्कार करायचा. ह्याला काय म्हणतात? ह्याला तीर्थक्षेत्र असं म्हणतात. अशी जोपर्यंत परवड आहे तीर्थक्षेत्रांची, धर्मक्षेत्रांची, तोपर्यंत त्या क्षेत्राने मला जे द्यायला पाहिजे ते मिळणार नाही. मी पहिल्यापासून एक आग्रह धरलेला आहे की मला प्रत्येक गोष्टीत मला काय मिळतं याविषयी अत्यंत जागरूक पाहिजे. आणि असा जो जागरूक राहत नाही तो दुसऱ्याला काहीतरी देत राहतो. मग त्यांची कुठेतरी 30 एकर जमीन, कुठेतरी आणखी एक मठ, तिसऱ्या ठिकाणी एक आश्रम वगैरे वगैरे. जाऊ द्या, आणखी बोलत नाही, याच्यापेक्षा जास्त बोलत नाही. आपला विचार अशा दिशेने चालला आहे. हे जे धर्मक्षेत्र आहे ते कुरुक्षेत्र आहे. हे असं 1000 मैल लांब नाही आहे. हेच आहे, हेच क्षेत्र आहे. आपण मगाशी पाहिलं, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते, यालाच क्षेत्र म्हणतात. आणि हे धर्मक्षेत्र आहे. ह्याचं कारण आहे
ह्या क्षेत्राला धर्माच्या आज्ञा सांगता येतात. एक, सांगितलेल्या समजतात. जसं समजलंय तसं वागता येतं आणि तसं वागून ते फळ मिळवता येतं, म्हणून याला काय म्हणतात? धर्मक्षेत्र. बैलाच्या शरीराला धर्माच्या आज्ञा सांगता येत नाहीत, त्यामुळे त्याला तर कळतही नाही, तसं वागता येत नाही आणि तसं फळही त्याला मिळत नाही. आता मला जर धर्माच्या आज्ञा समजत नसतील, रामकृष्ण हरी, पुढे मी काही बोलत नाही. असं आहे, काही वेळेला ज्या त्या प्रश्नांची उत्तर जिकडून तिकडून आलेलं सुरक्षित असतं. एक राजा होता, त्याच्याजवळ एक पोपट होता. त्या राजाने फरमान काढला, हा पोपट मेला अशी बातमी मला जो देईल त्याला फाशी देणार आहे. एक दिवशी पोपट मेला. आता राजाला बातमी सांगायची कोणी? त्यावेळेचा प्रधान असल्यामुळे चतुर होता. सांगतो म्हणे, काही काळजी करू नका. प्रधान गेला राजाकडे, महाराज महाराज तुमचा पोपट. एवढ्यावर थांबला. राजा दरडावायला सुरुवात करा, काय झालं? अहो म्हणे, आडवा पडला आहे, डोळे थिजल्यासारखे झालेत, शरीर गार पडले, चोचीमध्ये चारा पाणी घातलं तर पीत नाही. अरे म्हणजे मेरा म्हणके ते तुम्ही म्हणायचं म्हणे. हे जसं आहे, आता तशी काही काही प्रश्नांची उत्तरं असतात, ते जिकडून तिकडून आलेलं सुरक्षित असतं. त्या दृष्टीने हे क्षेत्र जे आहे हे धर्मक्षेत्र आहे. आणि धर्मक्षेत्र एक कारण आहे, याला धर्माच्या आज्ञा सांगता येतात, सांगितलेल्या समजतात, जसं समजलं तसं वागता येतं आणि तसं वागल्यानंतर जे फळ मिळवायचं ते मिळवता येतं. असं जे क्षेत्र त्याला म्हणतात धर्मक्षेत्र. आणि ज्या क्षेत्राला त्वम नियतम कर्म कुरु असं सांगता येतं. गीतेतला श्लोक प्रसिद्ध आहे, नियतम कुरु कर्मस्त्वम कर्म ज्याये या कर्मणा. बैलाच्या शरीराला तशा आज्ञा देता येत नाही. विधिते पाळीते निषेधाते गाडीतही त्याच्यापाशी काही नसतं. आता असं एक अद्भुत शरीर आहे आणि हे शरीर मला मिळाल्यानंतर याहून आणखीन काही मिळवावं अशी जरूर नाही. प्रारब्धानुसार जे ज्याला मिळायचं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. मागा किंवा न मागा. आणि अशा पद्धतीने या नरदेहातीने संबंधे बहुत पावले उत्तम पदे अहंता सांडणी स्वानंदे सुखी झाले. उद्या ओळीचा मंत्र या दृष्टीने आपण विचार करूया. मंत्र शब्दाचा अर्थ तुम्हाला मला माहीत असलेला वेगळाच आहे. मध्ये एक यज्ञकुंड पेटलेलं असतं, भोवताली 4 भटजी बसलेले असतात. ते असं काहीतरी म्हणत असतात, ते आम्हाला तर समजत नाहीच, कदाचित त्यांनाही समजत नाही. असं जे काही असतं त्याला मंत्र असं म्हणतात. अशी मंत्र शब्दाची तुमची आमची व्याख्या. तर मंत्र शब्दाची ही व्याख्या नाही. परमार्थामध्ये मंत्र शब्दाची मननेन त्रायते इति मंत्र. हा ज्याच्यावर विचार केला असता आपलं संरक्षण होतं असं जे काही असतं त्याला मंत्र म्हणतात. मननेन म्हणजे मनन केल्यानंतर, विचार केल्यानंतर माझ्या रक्षणाची ज्यात व्यवस्था आहे त्याला काय म्हणायचं? मंत्र. म्हणून अशा ज्या ओव्या असतात त्याला त्या ओवीला आपण मंत्राचा दर्जा द्यावा. आणि मंत्राचा दर्जा दिला की आपण त्याच्यावर मनन करतो, विचार करतो. आणि विचार केल्यानंतर ती ओवी आपल्याला अतिशय उपयोगी पडते, ती आम्हाला कामाला येते. मी शोध लावलेला नाही बरं का या शब्दाचा. ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेसंबंधित ज्ञानेश्वर म्हणतात, आहाचं बोलाचं नव्हे शास्त्र, संसार जिणे ते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र अक्षरी ये. याचा अर्थ असा होतो की भगवद्गीतेतला प्रत्येक श्लोक जो आहे तो मंत्रासारखा आहे. आणि तो मंत्रासारखा फक्त आपण त्याला मंत्र या दृष्टीने तिकडे पाहिलं पाहिजे. आणि मंत्र या दृष्टीने पाहिलं तर समजून घेतलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि विचार केल्यानंतर जी सामुग्री मिळते ती, आणि सुपरफास्ट एक्सप्रेस सोडल्यानंतर जे काही मिळतं ते 108 पारायणामध्ये, आता ते आहे ते दोन्हीत फार फरक पडतो. आणि असा फरक पडू नये या दृष्टीने उद्या ही जी ओवी आहे याला आपण मंत्राचा दर्जा देऊया आणि त्याचा अभ्यास करूया. जय जय रघुवीर समर्थ.